सोशल मीडियामुळे कशी फसगत होऊ शकते याचा एक धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आलाय। दीपस्तंभ फाउंडेशन या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करता आयकॉन म्हणून आमंत्रित केलेला व्यक्ती चक्क तोतया IPS अधिकारी निघाला। व्यासपीठावर हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। सोशल मीडियाचा आधार घेत दीपस्तंभ फाउंडेशननं फेसबुकवर IPS अधिकारी म्हणून प्रोफाईल असलेल्या हेमंत खाडे या IPS अधिकाऱ्याला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं। मात्र जेव्हा हा आयकॉन मार्गदर्शन करायला उभा राहिला तेव्हा तिथे हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांना पाहून त्याची ततफफ उडाली। खाडे याच्या उलट तपासणीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली। तो मूळचा आळंदीचा असून त्याचं खरं नाव हनुमंत आहे। केवळ मानसन्मानासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं तो म्हणतोय। विशेष म्हणजे त्यानं 5 ते 6 ठिकाणी अशी व्याख्यानं दिली आहे। इतकंच काय तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खाडे याचा सत्कारही केल्याचं कळतंय। चेक करण्यासारखा इश्यू आहे, वेदर ही इज अन IPS और नॉट, दॅट शुड बी कन्फर्म्ड। म्हणून मग मी त्यांना मुद्दाम चहाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनला बोलवलं। इथं त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांचं प्रोबेशन, त्यांचं RR कोणतं आहे आणि त्यांचं एक मी व्हॉट्सअपवर पिक्चर पण घेऊन 2010 बॅचच्या एक IPS सर आहेत त्यांना पाठवून दिलं। त्यांच्याकडनं उत्तर आलं की ही इज नॉट हिज बॅचमेट म्हणून। विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आयकॉन बोलावले जातात, मात्र क्लासेस चालक कोणतीही शहानिशा न करता अशा तोतया अधिकाऱ्यांना आमंत्रित करत विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात। पण यापुढे अशी चूक होणार नाही अशी कबुली दीपस्तंभ फाउंडेशनने दिली आहे। विश्वजित काईगडे यांना ते संशय आला आणि त्या संशयामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे। त्यामुळे हे त्यांचं भांडं फुटलेलं आहे। अशा या क्लास बंद करण्यात यावा। आधी 4 लोकांना आजूबाजूच्या त्या क्षेत्रातल्या त्या भागातल्या विचारणार आणि मगच बोलवणार, त्याच्याशिवाय बोलवणार नाही। कारण इंटेन्शन हाच होता की मुलांचं भलं व्हावं काहीतरी अनुभव ऐकून, पण तो फसवणारा निघाला आणि इथे पकडला गेला। ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी मोठ्या आशेनं हजारो रुपये खर्च करून क्लासेसला ॲडमिशन घेतात, मात्र त्याचा गैरफायदा घेत क्लासेस चालक भोळ्या भाबड्या विद्यार्थ्यांची फसवणूक करतात। अशी गंभीर चूक करून क्लासेस चालक कान धरून मोकळे होतात। मात्र याबाबत आता विद्यार्थ्यांनीच सतर्क राहण्याची गरज आहे। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।